नमस्कार, मी नाना हिरे. आवाज न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बघूया आजची महत्त्वाची बातमी. मुळडोंगरीत नाल्यावरील मातीचा बांध फुटल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मुळडोंगरी येथील गॅनीच्या नाल्यावरील मातीबांध फुटल्याने शेतात असलेल्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. शेतातील मका पिकासोबत शेतातील माती, आंब्याची झाडे वाहून गेलीत. ओढ्याच्या काठावर असलेल्या विहिरीत माती, दगड पडून बुजल्या गेल्यात. हा मातीबांध अतिशय निकृष्ट दर्जाचा 2-2.5 वर्षापूर्वीच बनवलेला होता. बांधाचे काम MRGS अंतर्गत न करता पोकलँड व JCB मशीनच्या सहाय्याने करण्यात आले. त्यामुळे बांधात पोकळपणा असल्याचे शेतकरी यांनी सांगितले आहे. हा बांध बनवणारा ठेकेदाराची अथवा संस्थेची देखील चौकशी करण्यात यावी. त्यांच्या या हलगर्जीपणामुळे आम्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. आवाज न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक. मी अरुण रमेश मडवई, राहणार मुळडोंगरी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक येथील शेतकरी असून माझ्यासोबत माझे काका चंद्रकांत गोविंदराव मडवई व शेजारील शेतकरी प्रशांत संजय मोरे या तिन्ही आमच्या शेतकऱ्यांचं वरती नाला बिल्डिंगचा जो मातीचा बांध होता तो बांध फुटल्यामुळे अतोनात असं नुकसान झालेलं आहे. आणि सदरचं नुकसान म्हणजे नैसर्गिक आपत्तीबरोबरच एक मानवनिर्मित आपत्ती म्हणायला पाहिजे. खरं तर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आत्ता साधारण 3-1 वर्षापूर्वी झालेलं आहे. आणि त्या बंधाऱ्याची निर्मिती खरं तर MRGS अंतर्गत मजूर लावून करायला हवी होती, परंतु पोकलँड आणि JCB मशीनच्या सहाय्याने सदरचा बांध बनवलेला आहे. त्याच्यामध्ये मोठमोठे दगड टाकलेले, पिचिंगला म्हणजे चापट दगड लावण्याच्या ऐवजी गोलगोटे लावण्यात आलेले, उंची अतिशय कमी आणि सांडवा देखील अतिशय अरुंद बनवलेला होता. आणि त्या सदरच्या त्या बंधाऱ्याच्या फुटण्यामुळे आम्हा खालील शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान झाले. माझी तर विहीर, जी सामायिक विहीर होती आमच्या काकांची माझी, तर ती पूर्णपणे बुजून गेलेली आहे. साधारण त्या विहिरीचं मेंटेनन्स जरी करायचं ठरलं तर 1 ते 1.5 लाख रुपये लागणार आहे. आणि आम्ही शेतकरी सर्व हवालदिल झालेलो आहोत. पीक तर गेलंच आहे, मातीही वाहून गेली. आता त्या मातीची उपक्षमता जी होती तीच वाहून गेल्या असल्यामुळे नवीन त्या मातीमध्ये उपक्षमता निर्मिती होण्यासाठी साधारण अजून 4 ते 5 वर्षे जाणार आहे. तोपर्यंत उपासमारीची वेळ आम्हा शेतकऱ्यावर येऊ शकते. तर प्रशासनाने या बाबीची कुठंतरी दखल घेतली पाहिजे. खरं तर त्या बंधाराची निर्मिती ज्या संस्थेमार्फत किंवा ठेकेदारामार्फत केलेली त्यांचीसुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. कारण की त्या ठेकेदाराने ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं केलेलं होतं. त्या बंधाऱ्याची उंची सफिशियंट नव्हती. दोन्ही बंधाऱ्याच्या मधलं अंतरसुद्धा अतिशय कमी होतं. आणि बंधाऱ्याचा सांडवा अतिशय अरुंद आणि U-टर्नमध्ये केलेला होता, की ज्याच्यात पाण्याचा मोठा प्रवाह आल्यानंतर बाहेर निघण्यासाठी जागा नव्हती. आणि गेल्या 20 वर्षामध्ये ही घटना 3दा रिपीट होते. 3दा तो बंधारा फुटतोय. 3 वेळेस आमच्या शेतातून, विहिरीतून पाणी जाते, त्या शेताचं अतोनात नुकसान होते. ही वारंवार होणारी बाब आहे. तर यासाठी त्या नाल्यावर असलेल्या सर्व बंधाऱ्यांचं ऑडिट प्रशासनाने करायला हवं, जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी थांबेल. आणि ही काही जी हानी झालेली आहे शेतकऱ्यांची, तर प्रशासनाला माझी विनंती आहे की या बाबीचा कुठंतरी चौकशी व्हावी, पंचनामे व्हावे. आम्हाला कुठंतरी त्या संदर्भातली नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. शेतकरी म्हणजे एकतर मेटाकुटीस आलेला आहे, बाजारभाव नाही आणि निसर्ग असा कोपलेला आहे. तर या बाबीची कुठंतरी शासनाने चौकशी करावी अशी मी त्यांना विनंती करतो.